प्रदीप काळेचं नाव नाही. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा नाही परम पुण्डलिकाय गाते मुनिन्द्रे समागस्त तिष्ठतं मानकण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन प्रथम नमन नमो आद्य रूपा ओंकार स्वरूपा विश्वाच्या रूपा पांडुरंगा तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ ठेवणे सुखी राहू सर्व पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया तुझ्या पाया दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या पाया 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 ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह बोलो पावन झालो चराचरी हा इथे कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम काल्यानिमित्त झालेला आहे. काला कशा निमित्त आहे तुमचा? कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेमध्ये जे काही तुम्ही महिनाभर
संकल्प केला, त्या संकल्पाचा शेवट म्हणजे काला. काला कशासाठी केले जाते? कोणत्याही कार्याची समाप्ती म्हणजे काला. पण काला हा कशासाठी करतो आपण? त्याचा काहीतरी अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आता त्याचा अर्थ तुम्हाला कळला असं, कारण तुम्ही भागवत प्रेम या दरवर्षी तुमच्याकडे मोठे मोठे संत महंत येत असतात, भागवत होत असते, रामायण होत असते, सर्वच काही, म्हणजे ते काही सांगण्याची काही गरज नाही. परंतु थोडक्यात आमचा महाराज लोकांचा काम आहे प्रस्तावना हे 2 शब्दात सांगणे. विषय म्हणजे असा आहे की वेळ कमी असल्यामुळे आपल्याला शॉर्टकट भरपूर आहे ना. बरं, ठीक, काय हरकत. तर सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे, काला आपण कशासाठी करतो? त्या निमित्ताने श्री योगेश्वर नागपुरे यांनी मला फोन केला, तेव्हा तुम्ही महाराज काल्याचं कीर्तन कराल का? गंगाधर देशमुखनी फोन केला का, तुम्ही कराल का बा काल्याचं कीर्तन? म्हणलं हो, आपली एनी टाईम तयारी आहे केव्हाही, कारण हरिनामाविषयी आपण मागं नाही. छंद आहे माझा, व्यवसाय नाही, हा माझा छंद आहे. म्हणून तुका म्हणे छंद म्हण मोहिले गोविंद, याप्रमाणे मी तारीख त्यांची दिले गेलो आणि नंतर सांगितलं का नाही बा पक्का ठीक आहे मी तयार आहे. म्हणून मी ठरलेल्या वेळेस तयार झालो. बरं, असे तर संकल्प हा आपला पूर्ण करण्याकरिता काल्यामुळे शेवट करतो. सदा संकल्पाचा दाता नारायण, म्हणजे कारण संकल्प केल्याशिवाय कोणत्याही कार्याला हे शेवट शुद्धी प्राप्त होत नाही. महत्वाची गोष्ट आहे, जीवनातलाही आपला तसंच आहे, आपल्या शरीरातलाही काला तेच आहे. मरण आणि जन्म यात जो आपण अंतर आहे, हा अंतर याच्यामध्ये सुख आणि दुःख याचा मिलन करणे म्हणजे काला करणे. दुःख निवारण करणे आणि सुखाचे पालन करणे, याच्यासाठी आपण काला करतो. हा काल्याचा महत्व झाला. परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे आज हा विषय घेतलेला आहे काल्याचा, या गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या मरण. तर गोकुळामध्ये कशाचं सुख आहे? ह्या अभंग संत शिरोमणी महाराष्ट्रभूषण संत तुकाराम महाराज यांचा आहे आणि 4 चरणाचा आहे. प्रत्येक चरणामध्ये जीवन हा कालाचा शेवट कसा होते आणि कशासाठी केला जातो, कसा जीवन जन्माला, याचा एक विशद उदाहरण आहे निश्चित. म्हणून ते थोडक्यात मी तुमच्यापुढे त्याचं विश्लेषण मांडणार आहोत, कारण मी काही मोठा थोर पंडित नाही. जसा जसा देव बुद्धी देईल तसा तसा मी काल्याची प्रस्तावना तुमच्या समोर मांडीन. म्हणून हा मी एक छोटासा, म्हणजे काही महाराज नाही नको म्हणा, मी तुमच्यातलाच माणूस आहो, महाराज नाही आहो, पण माझा छंद आहे. हा, तर या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये हे सुख कशाचे आहे? त्या सुखाला अंत पारावर नाही, पण कशाचं सुख आहे? सुख कशाचं आहे गोकुळामध्ये? बाळकृष्ण नंदा घरी, हा बाळकृष्ण नंदा घरी अवतार झाल्यामुळे गोकुळात सुख तयार झालं. प्रपंचाचा तसंच आहे महाराज. काला प्रत्येकाच्या देहात काला होते, काला प्रत्येकाच्या देहात होते. दस इंद्रियाचा एक मेळ केला, दस इंद्रियाचा एक मेळा केला, दस इंद्रियाचा एक मेळा केला, दस इंद्रियाचा एक मेळा केला. ऐसा गोपाल काला होत असे, ऐसा गोपाल काला होत असे, ऐसा गोपाल
झाला गोकुळामध्ये झाला. आणि कोणी केला गोपाळाने केला. कोणी केला गोपाळाने. गोपाळ कोणी जमवला कृष्णाने. कृष्ण कुठे आहे मग तुमच्या जवळ आहे का बाहेर आहे जवळ आहे का. तर पहिला काला कृष्णा गोकुळामध्ये झाला. कृष्णाने काला केला संगड्याला मिळवून. आणि त्या काल्याचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला महाराज. म्हणून पहिला काला हा गोकुळात झाला, दुसरा काला वाळवंटात झाला ना तिसरा काला वृंदावनात झाला. काला कसा दही किती आहे दही एक आहे पण लाया किती आहे अनेक आहे. संत एक आहे चेले किती आहे संताचे अनेक आहेत. संत देव एक आहे पण भक्त किती आहेत अनेक. अशा प्रकारे काल्यामधील ज्या लाया आहेत त्या लाया अनेक आहेत. फक्त दही हा शांतीचा प्रतीक आहे. दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. दही या शांततेचा प्रतीक आहे. दही किती लोक खातात इथे सांगा. संत तर सर्वच खात असतील असा माझा विचार आहे. सर्वच माडकरी आहेत ना आपल्या बर काही हरकत नाही. असं मग काला खावासाठी भाग्य लागते आणि काला प्रत्येकाला मिळत नाही. मिळतो का महाराज योगेश्वर महाराज मिळतो का काला प्रत्येकाच्या भाग्यात असते का. देवाला सुद्धा कालाची म्हणजे लिमिट मर्यादा चुकली महाराज. काल्याची या आसे झाले मासे पण देव जडी झाले काला खावासाठी. पण त्याला काला मिळू दिलं का भगवंताना नाही. तुम्ही कोणताही रूप धारण करा पण ज्याच्या नशिबात असल्याशिवाय त्याला भेटणार म्हणून आपण काय म्हणतो दयाचा काला ज्याच्या देवी. तर हा अशा प्रकारे महाराज देवाला सुद्धा काला नाही भेटला. म्हणजे देवाला काला खाण्याची इच्छा तर खूप झाली. खूप अनंत रूपे धारण केलं देवाला काला खाण्यासाठी परंतु त्याला काला काही मिळाला. भगवान श्रीकृष्णानं आयडिया कोणते लढवलं. हा पहिला कलाकारी माणूस सुरुवातीपासूनच. हा आपली कला कोणाला दावत नव्हता. म्हणून त्याने काय केलं देव कशासाठी मासे झाले का गोपाळ जेव्हा काला करतील हात धुवायला येतील ना त्याचे तुकडे आम्हाला खावायला भेटतील. यानं काय केलं महाराज कृष्णानं आपल्या सामगड्याला सांगत अबे गोपाळांना म्हणतात तुम्ही काला तर खाल्ले हात भरले विशाल पोटी आता धुवायचा नाही म्हणते. बिलकुल देवाला काला भेटला नाही पाहिजे म्हणतात. तुझा आपल्या डोंगराला म्हणते हा बिलकुल देवाचा कला त्याने छिनला महाराज भगवान श्रीकृष्णाला. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व खेळ त्याच्यामुळे पकडून ठेवला. कारण करता आम्ही करतो त्याच्यामुळे दुसऱ्याची चातक का तिथे चालणार नाही. त्याची इच्छा नाही. कारण मन माणूस हा 10 इंद्रियाचा राजा आहे. मन तर 10 इंद्रियावर काबू करणे म्हणजेच तुमच्या देहातला काला झाला समाप्त झाला. कीर्तन बंद करून का नाही. तर ह्या 10 इंद्रियावर जो विजय प्राप्त करतो महाराज तो खरा काला. आंबट तशी लाल्या हे ते करायला काला खा पोट भरतला हा काला नाही. तुमच्या देहात काला झाला पाहिजे आणि तो प्रत्येकाने अवलंबिला पाहिजे. त्याला महत्व. नाही तर तुम्ही भागवत करा रामायण करा वर्षाचे 12 काले फोडा त्याला काही व्हॅल्युएशन राहणार. म्हणून एका भाषेत श्रीकृष्णाने सांगितलं महाराज काला असा करा का सत्य जीवन हा जीवनाची कला तुम्हाला समजल्या पाहिजे जगणं. त्याच्यासाठी तुम्ही महाराज भागवत करता. काय शिकता भागवतात 7 दिवसात का शिकता भागवतात. फक्त भागवतात एवढा शिकता. जीवन कसा जगते आणि कशासाठी मुक्ती होते कशामुळे मुक्ती होते कुणाला होते
आणि काय केल्याने होते हे फक्त भागवतात 7 दिवसात शिकतात तुम्ही. तेही तुम्ही ऐकत पर्यंत ठेवता, बाकी सोडून देता. त्यासाठी हा भागवत आपण करतो, पण त्याच्या भागवतातला 5% काहीतरी आत्मसात करावा. भागवताची म्हणजे पुण्यता लाभेल तुम्हाला. पुण्य प्रत्येकाला लाभत नाही. कर्म कोणतेही करा, असत्य करा तोही पुण्यवान आहे, सत्य करा तोही पुण्यवान आहे. कारण हा युग कोणता आहे? कलियुग. आणि काला कुठे होते? कलियुगातच होत आहे. आतापर्यंत काला झाला का? नाही. म्हणून हा स्वर्गात सुद्धा देवाला काला नाही मिळत. अगा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गाचे देव सुद्धा कंटाळले महाराज. कशासाठी? काला खाण्यासाठी. कारण सत्यकर्म पृथ्वीवरच केल्या जाते. स्वर्गात नरक यातना आहे, कुणी गेला का? नाही. म्हणून आपल्याला माहिती नाही स्वर्गात काय चालू आहे. सर्व जे काही करणे पृथ्वीवरच करा. इथेच आहे तुम्हाला वेळ. परंतु जर अगा शेवटची पाळी माणूस कोणताही धर्म असो, कोणताही पंथ असो, पण देव एकच आहे. चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण. एकाच देवाची गिनती करतात, एकाच देवाची प्रार्थना करतात, पण नाव. म्हणून अनंत रूपे देखील यावे तुझी, म्हणजे अनंत रूपे देव घेते, पण तो आपल्याला समजते का? कोणत्याही रूपात तुमच्या समोर तयार कोणत्याही रूपात होते. अनंत रूपे अनंत वेश, अशा प्रकारचा देव अनंत रूपे घेते. आणि म्हणून तो तुम्हाला काही समजत नाही. त्या देवाची कला अगा तू का माने त्याची काला प्रत्येकाच्या नशिबातही राहत नाही, प्रत्येकाला वाटता असेल तरी भेटत नाही. भेटतो का महाराज? नाही. वाटतही असेल तरी चुकून जाते. साईडला बसायला कुठेही राहील, परिस्थिती आली येतेच. म्हणून याच्यासाठी सर्व काही करासाठी गुरु करा. तर अशा प्रकारे आपण विषयाकडे वळू. आपल्या बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जेव्हा बाळकृष्ण गोकुळात अवतरला महाराज, त्यावेळेस खूप आनंद झाला. गोकुळात अवतरल्यामुळे हा आनंद कुठे झाला? गोकुळात झाला, पण मथुरेत सुद्धा झाला. अवतार गोकुळात जन्म झाला, पण त्याचा वाढ कुठे झाला? मथुरेत झाला. तर अशा प्रकारे हा कृष्ण नंदाघरी जन्माला आला. आणि म्हणून आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्णाचा जन्म झाला. हा अभंगाचा दुसरा चरण, पहिला चरण समाप्त झाला. आणि अशा प्रकारे त्या सर्व गोपी गोपिका आनंदाच्या भरामध्ये कोणी तोरण बांधते, कोणी गुढिया बांधते, कोणी काय करते. ज्या पद्धतीने त्यांना तो सण साजरा करता येईल त्या पद्धतीने ते सण साजरा करतात. जसं एखादा आपल्या घरी चांगली सुयोग्य घटना घडली, त्याचा आनंद म्हणून आपण सत्यनारायणाची कथा करतो. परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला सर्व काही मिळालं, त्याच्यासाठी आपण हे सर्वांचे कार्याचे आयोजन करतो. सुखशांती लाभो आपल्या घराला, म्हणून 5 लोक आपल्या घरी जीवन केला पाहिजे. 5 लोक संत आल्या पाहिजेत आपल्या घरी. संत येती घरातोची. आणि म्हणून हे सर्व काही
गोकुळवासियांना प्राप्त झाला. श्रीकृष्ण नंदा घरी जन्माला आल्यामुळे आता हा जन्म जर आला पण कशासाठी आला? हा पृथ्वी तलावर राक्षसाने खूप दांब माजवला होता आणि म्हणून याने काय केला, आला पण चांगल्या रीतीने येवायचा का नाही. लहानपणापासून याने विचित्र धंदे चालू केले. जेव्हा 5 वर्षाचा झाला महाराज श्रीकृष्ण तेव्हापासून याने हे विचित्र धंदे चालू केले आणि याचे कराने त्याचे कराने घेऊन आपण येवाचा यशोदेच्या घरी नंदराजाच्या वाड्यात. कोणाच्याही घराने घेऊन येवाचा. कोणाला काही म्हणा, कोणाचा काही चोरा, कोणाचा लोणी चोरा, कोणाचा दूध चोरा, कोणाला आडवावं, कोणाच्या बांगड्या फडत, म्हणजे काही नाही काही विदूषकपणा हा यानं सुरू केला. तर याचे कराने कोणाकडे येत होते? यशोदा मातेकडे. आता यशोदा मानेस आता आपला पोरगा शेंबळा असो, हगरा असो, कसाही असो, पण आईला कसा राहते चांगला, म्हणजे याला काही सास वाटत नव्हता यशोदेला. म्हणून हे उलट त्या गौडणीला म्हणायची कागे म्हणे, अगं 5 वर्षाचा बाळग माझा गौडत हिंडे राजा. 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 तुम्ही एवढ्या बाळगाला गौडत नाही. तुम्ही एवढ्या बाळगाला गौडत नाही. तुम्ही एवढ्या मावशीच्या घरी बाळ धोक्यामध्ये झुले राजा. मावशीच्या घरी बाळ धोक्यामध्ये झुले राजा. मावशीच्या घरी बाळ धोक्यामध्ये झुले राजा. मावशीच्या घरी. अशा प्रकारे यशोदा माताचा गौडण येऊन उलटा आरोप करत होती. अरे म्हणजे माझा बाळ तर यशोदा मावशीच्या घरी पाळण्यात झोपला. काम ती यानं केलं, हा केलं, तो केलं, असं तुम्ही घराने आणता म्हणे. काय म्हणे तुम्ही उलट माझ्या बाळाच्या घराने माझ्यापर्यंत आल्या, हे बरोबर नाही म्हणे तुमचा. कृष्ण माझा ताना ग, कृष्ण माझा ताना ग, राजा ग, रोणीचा राजा ग, आहे गोकुळचा राजा ग, आहे गोकुळचा राजा ग. माझे काय सांगता घराने ग गोकुळच्या राणी. बाळ धोक्यामध्ये झुले राजा. मावशीच्या घेऊन नको येत. तुम्ही त्याला का करायचं आहे तुम्ही ते करा, तुम्ही आपल्या पद्धतीनं. हा कोणाच्या हातात येतो का महाराज? गवळणीच्या हातात कधी येणार? कोणाची वेणी सोडाल, कोणाच्या तोंडात गव्हाचा उंडा भरल, लोण्याचा उंडा भरल, मातीचा उंडा, काही नाही काही विदूषकपणा करेलच करेल. म्हणून लहानपणापासून हा खोडसर निघाला, खोडसर वृत्तीचा. खोडसर लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, भोळ्या करी भोळ्या करी मन मोहन, मन मोहन, भोळ्या करी मन मोहन. लहान लहान मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, भोळ्या करी भोळ्या करी भोळ्या करी मन मोहन, भोळ्या करी मन मोहन. अशा प्रकारे तो खोडसर वृत्तीचा बाळ जन्माला आला आणि तो घराने गोपिका यशोदेकडे घेऊन गेला. आता याच्यावर आळा तर घालू शकत नाही, कारण मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे तुझा. मन हा कसा आहे? इंद्रियाचा राजा, म्हणून जशी इंद्रिय काबूत करते त्यालाच आपण श्रीकृष्ण म्हणतो. पण श्रीकृष्ण कसा होणार? नपुंसक आहे. तरी त्याला बायका किती झाल्या? 16,000. आता ते कशा झाल्या मग? हा तर नपुंसक होता, याची लायकी होती का लग्न करायची? होती का? नाही. पण केला, पठ्ठ्यानं लग्न केला. कुवार नाही. तुमचे लग्न झाले का सर्वांचे? का व्हायला? पहिले याला महाराज कृष्णाचे लग्न झाला
पण हे लग्न कसं आहे, आपल्या मुख्य बायका किती आहेत? 3च आहेत. आपल्याला किती आहेत? 1 नाही, 3 आहेत. 3 आहेत. पण तुम्हाला माहित नाही, फक्त एकच बायको माहित आहे तुला. पण जो करून दाखवतो त्याला 3 आहेत. महाराज तुम्हाला माहित आहे का 3 बायका आहेत का? सांगा ना एखाद्या बायकोचं नाव आपली सोडून. दुसऱ्याच्या बायकोचं नाही सांगायचा, आपल्याला 2 सांगायचा. आता तुम्ही करता माझ्यापेक्षा सिनियर आहात. वासना बुद्धी हा वासना बुद्धी आणि बुद्धी बुद्धी आणि एक सोडल्या कल्पना नावाची. ज्याशी नाव ते कल्पना नावाची बायको सोडून दिला. कल्पना कराल तर वासनातही होईल म्हणा. वासना बायको शेजारी न वासना बायको शेजारी 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 धरे तलाये न तिन धरे तलाये न तिन अशा प्रकारे महाराज प्रत्येक माणसाला 3 बायका आहेत. पण श्रीकृष्णाला ओरिजिनल 3 बायका होत्या. सत्यभामा, सुमित्रा आणि रुक्मिणी. तर अशा प्रकारे हा भगवान परमात्म्याचा खेळ हा निराळा आहे महाराज. आणि म्हणून त्यानं जन्म घेतल्याबरोबर हा असे काही करावा लागला. बघा, हे तसे चरित्र केले नारायण, हे तसे चरित्र केले अशा प्रकारे महाराज कोणत्या दशेमध्ये चरित्र केलेलं ना, त्या दशेचे वर्णन म्हणजे येतसे चरित्र केले नारायण आणि रांगता बोधने राखत आहे. माझी वर्णी तुझे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आणि काही पुढे करणे आहे. अशा प्रकारे हा रांगता राखणं जे काही कारनामे करायचे, गाई चाराचा दिवाचा रांगत रांगत बघा, तळवे तळहात पे तळवे तळहात पे, 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 नागा गुडघ्याने लागत, नागा गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने लागत, रंगली देखील न्या देखील रंग अशा प्रकारे महाराज यानं ज्या दशेमध्ये चरित्र करता येईल त्या दशेमध्ये चरित्र केले. पण असे चरित्र केले ते आपण त्याच्या वर्णन करू शकत नाही. वर्णन करू शकत नाही किंवा आपण ग्रंथात लिहू शकत नाही. कारण पृथ्वीचा जरी आपण कागद केला वर्णन लिहासाठी तरी तो अपुरा होईल. आणि समुद्राची जर शाही केला तरी ते पूर्ण नाही. म्हणून या रूपे सारिले अनंत रूपे घेऊन सोंगा, तो म्हणतो या रूपे सारिले अनंत रूपे सोंगा. अनंत रूप घेऊन सोंग केलं महाराष्ट्राने, म्हणून तो आपल्या हातात येत नाही. आणि त्याच्या वर्णन करूनच ते आपण करू शकत नाही. किती संत असो तरी तो काही त्याचे वर्णन पूर्ण करू शकत नाही. आपल्या समोर टँकभर पाणी आहे, पण तिथलं पाणी किती पिऊ आपण? 1 गिलास 2 गिलास पूर्ण आटमकाटम की एकदम
म्हणून सागराचा पाणी आठल पण त्याचं चरित्र लिहिणं बंद होणार नाही. अनंत चरित्र केलं, अनंत रूपे घेतलं. एवढा श्रीकृष्ण चालाक बुद्धीचा होता. पण कशासाठी अवतार घेतलं, कशासाठी अवतार घेतला? का म्हणे येणे धर्म संस्थापने आणि केले नारायणे. कशासाठी केलं महाराज? या पृथ्वी तलावर जो दांभिकपणा बांधलेला आहे असुरांचा, असुर म्हणजे राक्षस, दांभिक लोक. दांभिक म्हणजे जे समाजात दांभिकपणा निर्माण करतात, अशा दांभिक लोकांचा जो नायनाट करण्याकरता ईश्वर तारावया अवतार देशी, ईश्वर तारावया अवतार देशी, ईश्वर तारावया अवतार देशी. आपुल्या तारसी भक्तजना, आपुल्या तारसी भक्तजना, आपुल्या तारसी भक्तजना, आपुल्या तारसी भक्तजना. अशा प्रकारे दुष्ट लोकांचा नायनाट करण्याकरता याने पृथ्वी तलावर जन्म घेतला. महाराज कंस एवढा मातला होता का याची काही हत नाही. त्याला आकाशवाणी झाली होती का देवकीला जो 8वा पुत्र होईल तो तुझा सर्वनाश करेल. म्हणून यानं का केलं महाराज, कंसानं का केलं होतं? जेव्हा देवकीची वरात निघाली तेव्हा कंसानं देवकीला मारायचा प्लॅन बनवला होता का 8वा पुत्र होईल देवकीला आणि तो माझा नाश करेल. म्हणून कर्ग हातात धरला, 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 कर्ग हातात धरला. माराया लागला देवकीला, माराया लागला देवकीला, माराया लागला देवकीला, माराया लागला देवकीला. अशा प्रकारे महाराजांना प्लॅन केलं का नाही आताचाच झाड वाढण्यापूर्वी शेंडा मुरकटणे चांगला राहील म्हणजे आपला विजय होईल. परंतु तिथे कोण होता महाराज? नवरदेव वासुदेव. वासुदेवानं कंसाचा हात पकडला. ते म्हणते आज माझी पत्नी आहे म्हणते, महाराज नाही म्हणते, तू जे मागशील ते तुला देईन. तर का कबूल केलं महाराज? सांगा एका शब्दात. तुमचा संच चांगला आहे, मला आवडला. का कबूल केलं? बंदीखाना नाही महाराज. ठीक आहे, पहा जेवढे देवकीला मुलं होतील ते मी तुला अर्पण करेन. लक्षात ठेवा. हा संकल्प केला कोण? वासुदेवानं. कशासाठी केला? दिखाऊ कोणा? कारण याला माहित होता का हा आपल्या जो पोटी येणार आहे हा देवगड आहे. आकाशाची वाणी सांगे त्या कंसाचे, आकाशाची वाणी सांगे त्या कंसाचे, आकाशाची वाणी सांगे त्या कंसाचे, आकाशाची वाणी सांगे त्या कंसाचे. येईल जन्मासी भगवान, येईल जन्मासी भगवान, येईल जन्मासी भगवान, येईल जन्मासी भगवान. म्हणून हे कंसाला माहित होता फक्त का हे आपला नाश करेल आणि म्हणून वासुदेवाला सर्व काही द्यायचं कबूल केलं महाराज. पण तसा काही झाला यानं आपला एक राक्षस तयार केला, बलाढ्य राक्षस का जो काही देवकीला गर्भ होईल तो गर्भ मारायचा. पण त्या राक्षसाला सुद्धा नाही पटलं महाराज कंसाचा. का कारण म्हणून मी बालहत्या करणार नाही, म्हणून मला महापाप होईल. त्यासाठी मी त्या राक्षसाने सुद्धा कबूल केलं नाही. म्हणून राक्षस हा कंस होता महाराज. यानं खूप प्लॅन आखलं. मग यानं आता हा बाळ जन्माला आला बंदीखान्यात. तिथे पहारेकरी होते, तिथून कुठे जाता येणार नाही. परंतु त्याला न्यायाचा कुठे होता? मथुरेला.
नंदराजाच्या वाड्यात नेऊन सोडणे होता. नंदराजाच्या वाड्यात नेऊन सोडणे होता आणि तिथून योग माया आणून इथे बसवणार होता. गोकुळात जन्म झाला कोणाचा? श्रीकृष्णाचा. पण पालन कुठे झाला? मथुरेला, नंदराजाच्या वाड्यात. अशा प्रकारे याने एक युक्ती आखली की मला आता कंसाच्या हातात येणे नाही आपल्याला, काहीतरी करावंच लागेल. आणि म्हणून तो देवकीला जेव्हा बाळ झाला तेव्हा रक्षक होते पूर्ण वाड्याला. त्यानं बलाढ्य राक्षस वगैरे असे खूप सिक्युरिटी लावून ठेवलं का जेणेकरून हा बाहेर गेला नाही पाहिजे, देवकी आणि वासुदेव. परंतु त्याने रातोरात त्या श्रीकृष्णाला कुठे नेऊन ठेवला महाराज? नंदराजाच्या वाड्यात. जिकडे तिकडे पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी, अलकताने हो, अलकताने हो, बाळाला म्हणून कसाने त्या बाळाला टोपलीत घेतले. तर इकडे पाहिजे तिकडे, इकडे यमुना नदी भरली, इकडे हे भरला, तिकडे पूर, तिकडे पाणी. खूप विचारलं पण श्रीकृष्ण बोलला महाराज. महाराज म्हणे तुम्ही पाण्याला फक्त अंग लावा, नदी आटल्याशिवाय राहणार. म्हणून आपण म्हणतो जाणीव नेणीव भगवंती. हा जो प्रकार आहे हा तो जाणीव नेणीवाला श्रीकृष्णाच्या अंगी होता. तर अशा प्रकारे भगवान परमात्म्याला नंदराजाच्या गवानीमध्ये नेऊन टाकला महाराज बाहेरूनच. अशा प्रकारे काहीतरी कला करून त्याला नंदराजाने तिथून योगमायेची पुतळा गोकुळात आणला. कंसाला वाटलं नाही पाहिजे का यशोदेचा बाळ बाहेर गेला म्हणून. आपला देवकीचा बाळ इकडे यशोदेच्या घरी तर आला, पण देवकीला माहिती, यशोदेला माहिती नव्हती ह्या गवळणी शेण फेकावला त्याच्या गोपिका. आणि त्यांना वाटला बाबा इथे हा रांग बाळ कुणाचा पडला म्हणून या सांगत गेल्या. गवळण सांगती गवळण नंदराजा त्यावेळेस 60 वर्षाचा होता. नंदराजा 60 वर्षाचा होता, तर निपुत्रिक होता तो. तर 60 वर्षाचा झाल्यानंतर त्या युगात सुद्धा मुलं होत नव्हते. त्या युगात 40 वर्षाच्या वर मुले होत नव्हते. पण हा झाला म्हणजे जन्माला नाही आला. अवतार भगवान जन्माला येतो का कधी? अवतार. म्हणून विश्वतारा वया अवतार घेशी, आपल्या तारीशी भक्त जरा. हा विश्वाला तारण्याकरता अवतार घेतला. प्रत्येक देव हा अवतार घेत असतो. जन्म नाही होत त्याचा आणि मरणही नाही होत. तिच्या बाजूला केली नाही ना आम्हा जन्म मरण नाही. म्हणून हा मन नपुसक होता. त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. हा मन तरी पण त्याला 16,108 बायका झाल्या. कशा झाल्या? कुठून आणल्या ना? कुठून चोरून आणल्या? तर त्याचा 2 मिनिटात प्रश्न सांगतो. मी काही पंडित नाही. तर पहा
16,108. किती बायका झाल्या? 16,108. रावणाला किती होत्या? 80,000 बायका होत्या. आणि त्याच्या मनानं कृष्णाला किती होत्या? फारच कमी होत्या. एक पट, 1/4 गृहीत धरू आपण. 64 न 16 85 ते 1/4 पेक्षाही कमी. तर अशा प्रकारे महाराज 16,108 आंदोलन कुठून? मनाचा राजा कोण आहे? मन इंद्रियाचा राजा. पण त्याचा देवता कोण आहे? चंद्र. श्रीकृष्णाचा मन हा श्रीकृष्ण आहे आणि देवता ही चंद्र आहे. चंद्राच्या कला किती आहेत? 16. आणि सहस्त्रतेच्या संगीने म्हणजे आपण म्हणतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. ह्या साजनी म्हणजे ह्या चंद्राच्या कला 16 सहस्त्र. पण त्याची गिनती किती होती? 16,108. 105 + 3 ओरिजिनल म्हणजे 16,108 + 3 ओरिजिनल म्हणजे 16,108. तर अशा प्रकारे ह्या चंद्राच्या सहस्त्र कला आहेत. 16 सहस्त्र गवळ्याच्या नारी का शब्द वापरतो आपण? 16 सहस्त्र गवळ्याच्या नारी. गवळ्याच्या नारी आणि गोपिका कोण होते? ह्या खरोखर ऍक्च्युअल होत्या का? वास्तविक आहेत का त्या? नाही. निर्गुण रूपात होत्या का सगुण रूपात होत्या? त्याच्यासाठी आपण हा अभ्यास करावा लागतो. म्हणून महाराज ह्या 16,108 ह्या श्रीकृष्णानं बायका केल्या मनानं. कोण? मनानं बायका 16,108. आणि ह्या बायका भोगण्याकरिता नपुसक असताना सुद्धा त्यानं बायका भोगलं. म्हणून तुका म्हणे नटनारी भोग भोगून ब्रह्मचारी. 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 कैरे नक्तू खैरे म्हणतात का या श्रीकृष्णाला? 16,108 बायका केल्यानंतर बदमाश होता, लफंगा होता. तुम्ही त्याची देवाची पूजा करता. ऐकले का? मी ऐकलो. तर त्यांना अर्थ कळेल का? म्हणून आपण म्हणतो अगा क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्याचे बोध कैसा. अविश्वासी त्याची बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. व्यर्थ आपली वाचा चिरवू नये. व्यर्थ आपली वाचा चिरवू नये. त्याच्यासाठीच आपण म्हणतो तुका म्हणे पाहिजे जातीचे येरगवाड्याचे काम नये. आपल्याला जर प्रवचन करायचं असलं तर ऐकणारे श्रोते चांगले पाहिजे. नाही तर मग गाढवा पुढे वाचली गीताना रातचा गोंधळ रामाची शिका सकाळी पहिली. म्हणून प्रवचनकार झाला तर समजणार पाहिजे. हा एक रामायणातला दृष्टांत देतो छोटासा. ज्या वेळेस जानकी मातेनं हनुमंताला नवरत्नाचा हार दिला होता. जाणीव नेणीव सांगतो तुम्हाला, ज्या माणसाला जाणीव आहे भक्तीची किंवा आवड आहे
अशात पुढे उपदेश करावा. उपदेश कोणापुढे करावा आणि कसा करावा आणि कोणी करावा याचे सुद्धा नियम आहेत. ऐकणारा चांगला पाहिजे, काला खाणारा गोपाळ पाहिजे, गळ्यात माळ पाहिजे, तरच त्यानं काला खावा, अन्यथा उद्धार होणार नाही. आणि म्हणून सांगतो, जानकी मातानं भगवान हनुमंताला नवरत्नाचा हार दिला महाराज. हनुमंताला हाराची पाडक होती का? नाही. त्यानं का केलं? पूर्ण नवरत्नाचा हार शावला थुकून दिलं. नवरत्नाचा हार तुला जानकीने घातला, नवरत्नाचा हार तुला जानकीने घातला. थोडू थोडू मनी काय राम कुठे आतला, थोडू थोडू मनी काय राम कुठे आतला. भांडून आपली छाती, भांडून आपली छाती, दावदारीने भगवान हनुमंतांना हार जाऊन फेकला. त्यावर जानकी माता म्हणाले, अरे काय हनुमंता, तुला म्हणे हिऱ्याची पारख नाही म्हणे, तुला नवरत्नाचा हार तुला हिरा मोत्याला देऊन तू चावून फेकला, तुला याची काही कद्दर नाही. म्हणून भगवान हनुमंत म्हणतो, जानकी माता, अरे म्हणते त्या हारात काही राम नाही. आपण कसं म्हणतो ना, एखादी हट त्याच्यात काही राम नाही, याच्यात काही राम नाही, बेकार आहे असा पुन्हा हनुमंताला वाटलं. आणि म्हणून जानकी माताने प्रश्न केला, म्हणे ज्याच्यात राम आहे तर राम कुठे आहे, कुठे राम आहे? म्हणून हनुमंत म्हणते, पाय म्हणून फुगवणी आपली छाती दाविले प्रभू भगवान, बोला बोला जय जय हनुमान, बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान. अशा प्रकारे पाय म्हणे माझ्या छातीत प्रभू रामचंद्र, तसा वीर हनुमान पाहिजे भक्त. आणि हे सत्यता पटवून दिलं त्याला. म्हणून हा बोध कोणाला झाला पहा, येरगबळेचे नोहे काम, ज्याला बोध होईल त्याला समजेल. म्हणून काला हा प्रत्येकाच्या नशिबात नाही राहणार. अशा प्रकारे त्याला त्या नवरत्नाच्या हाराची किमया जेव्हा त्यानं आपल्या छातीत प्रभू राम घातला होता, त्या हारात काही राम नाही म्हणजे तुमच्या पैशाला किंमत नाही. त्याच्यातून हे पटला, माणसाचा मन चांगला पाहिजे तर पैसा, पैसा हा पूरक आहे. पैसा हा पूरक आहे. सुखसोयीच्या गरजा भागवण्याकरता पैशाची गरज आहे. चांगली जिंदगी जगण्याकरता पैशाची गरज आहे फक्त. परंतु जे फुकट भेटते ते वस्तू लोक घ्यायला तयार नाही. फुकट का भेटते? फुकट का भेटते आपल्या इथे? फक्त हरिनाम फुकट भेटते. हरिनाम हे पुकाचे जप मानवा तू आगे, होईल बंद सारे जप मानवा तू आगे. हरिनाम हे पुकाचे जप मानवा तू आगे. सुखतील बंद सारे भवपास या जीवाचे. सुखतील बंद सारे भवपास या जीवाचे. हरिनाम हे पुकाचे जप मानवा तू आगे. सुखतील बंद सारे भवपास या जीवाचे. सुखतील बंद सारे भवपास या जीवाचे. अशा प्रकारे फुकट जे वस्तू भेटते ते घ्यायला तयार नाही आणि करोडो रुपये खर्च करून माणसं सुखसोयीच्या गरजा विकत घेतात. त्याला काही अर्थ उरत नाही. शेवटी जीवनाचा अर्थ माती मोल राहते महाराज. म्हणून हा जीव कसा आहे? हा जीव
हा संसार हा दुःखमूळ आहे. हे संसार दुःखमूळ आहे आणि दुःखाचे भोगणे भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं ना. याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. भोगी मुक्तीचा सोहळा. तर अशा प्रकारे आपला जो याचा आपला अभंगाचा जो चरण होता तिसरा, गुढिया तोरणे करती कथा गोपिकांना आनंद झाल्यामुळे त्याने घरोघरी सडा सारवून गुळ्या तोरणे लावला आणि आनंद उत्साह श्रीकृष्णाच्या जन्माचा साजरा केला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हे करण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. गाणं लगे सायास जावे वनात, लगे पायात जावे वनात, लगे सायास जावे वनांतरा. लगे पायात जावे वनात. तुझे येतो घरा नारायण, 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 तुझे येतो घरा नारायण. अशा प्रकारे हे काही करायला कुठे जावं लागत नाही, भटकावं लागत नाही. हे आपल्याच याच्यात शरीरात आहे. नारायण 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 म्हणजे काय? काय नारायण? कुठलं नारायण? कोणाचं नाव नारायण? पहा, नर अधिकायन. नर कुठे आहे? आपल्या देहात. आणि आहे कुठे? देहात. आयन, आयन म्हणजे येणे. नराचा जो नारायण होता माणसा, कशा प्रकारे? कर्मावर. कर्तृत्व चांगले पाहिजेत तर नराचं नारायण होईल, नाही तर मग नराचा नरकासूर होईल, त्याचा जीवन शून्य होईल. पालन करा महाराज. म्हणून तुकाराम महाराजांना सांगितलं आहे का का म्हणे येथे धर्म संस्था म्हणे केला नारायण अवतार, अवतार, केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, अवतार, केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, अवतार, केला नारायण अवतार, केला नारायण अशा प्रकारे हा संसार कसा आहे? खोटा आहे, मिथ्या आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, 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 माया येणार
हॅलो. तर आपण हा व्यवहार करतो संसारामध्ये. हा कसा आहे महाराज? लटिका आहे. लटिका म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? अर्थहीन. आपण साध्या भाषेत लवकर अर्थहीन, शून्य किंमत. व्यवहाराला किंमत नाही. लटिका व्यवहार वाया हा संसार. हा व्यर्थ आहे. व्यवहार हा लोखर आहे. कामापुरता, पैसे कमवण्यापुरता व्यवहार आहे. पण व्यवहार केल्याशिवाय प्रपंचही चालत नाही. तू का म्हणे लाभ होई तो व्यवहार, आणि येणे काय फार शिकवावे, येणे काय फार शिकवावे, येणे काय फार शिकवावे, येणे काय लटिका व्यवहार आहे. अलोकर व्यवहार आहे. हा व्यवहार आपला जास्तीचं करून काही उपयोग नाही. पण जो काही आपण नाममंत्र घेऊ, हा हरीचं जर नाव नाही घेतला तर ह्या व्यवहाराला काही किंमत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे का लटिका व्यवहार व्यर्थ हा संसार वाया हेरे जगत हरी वेगळी. त्याच्यासाठी हरिमुखे बोला, हरिमुखे बोला, पुण्याची गणना याच्यासाठी गोकुळाचे चरित्र केले महाराज. हे चरित्र अनंत चरित्र आहेत आणि आपण त्याच्यातले विशद करू शकत नाही. तेवढी आपली प्रगल्भ शक्ती नाही. आणि कोणीही ज्ञानी पंडित असो तोही पण करू शकत नाही. कारण देव हातात पकडू शकत नाही. आपण कायदे हातात घेऊन लोक चालतात, पण देवाला हातात पकडणे हे कठीण आहे. कायदा हातात घेऊ शकतो, अनैतिक गोष्ट एखादी न करणे ते आपण करू शकतो, परंतु देवाचे कार्य हे नाही करू शकत. कारण देवाचा हा मार मुका राहते. मान्य करायला एक गोष्ट फुटून दिसत नाही. कुऱ्हाडीचा घाव दिसेल, पण देवाचा घाव दिसणार नाही. मुका मार, देवाचा मार हा मुका मार. आपण म्हणतो देव आहे कुठे? मग देव कोणाला म्हणायचा? देव 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 हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, काय अर्थ आहे याचा? कोणाला म्हणता तुम्ही? पण देवाची व्याख्या का? म्हणून देवाची व्याख्या थोडक्यात आहे. चार वाणी चार खाणी, चार वाणी चार खाणी, पासून 184 जीव लावणे. तिथून देवाची पैदास, त्यालाच म्हणती देव. देवाची व्याख्या अशी आहे महाराज. म्हणून आपण म्हणतो देव दिसतो का? देव कसा? देव निर्गुण आहे का सगुण आहे? निर्गुण आहे. पण सगुण कोण आणते? सगुण रूपात कोणाला आणावं लागते? आपल्याला भूक लागली, भूक दिसून राहिली का? म्हणजे ते काय झाले? निर्गुण झाले. आपण भात खातो म्हणजे ते सगुण झाला. म्हणून अगा जो का निर्गुण निराकार, 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 जो का निर्गुण निराकार,
गेली उग्र सेना मथुरा गेले उग्र सेना मथुरा गेले उग्र सेना मथुरा गेली उग्र सेना मथुरा गेली उग्र सेना मथुरा गेले उग्र सेना मथुरा गेले उग्र सेना सोडविले वसुदेव देवकीची सोडविले वसुदेव देवकीची सोडविले वसुदेवकी सोडविले वसुदेवकी धर्म घेतला तिचे खुशी ग धर्म घेतला तिचे खुशी जन्म घेतला तिचे खुशी धर्म घेतला तिचे खुशी जन्म घेतला तिचे खुशी ग जन्म घेतला तिचे खुशी जन्म घेतला तिचे खुशी जन्म घेतला तिचे खुशी तुका मने देवाची देव तुका मने देवाची देव तुका मने देवानी देव तुका मने देवानी देव उभा पंढरीरा उभा पंढरीराव तुका उभा म्हणून सगुण आणि निर्गुणाची ओळख करणे म्हणजेच हा आला सगुण काय आणि निर्गुण काय तर निर्गुण रूपी परमात्म्याला सगुण रूपात आणणे म्हणजेच त्याची ओळखी करणे आणि म्हणजेच हा आपल्या देहातलाही कला झाला आणि आपल्या समाजातलाही कला झाला ना याची ओळख करा तेव्हाच तुम्हाला कलाचा सार्थक होईल कारण हा जीवन कसा आहे जीवन बेकार आहे जीवनाला तुमच्या काही अर्थ नाही हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा नाशिवंत मलमूत्राचा बाधा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा चर्मघातलेले कृमी कीटकाचा सांगा चरम घातलेले कर्मकीटाचा तारा त्या हरिहरा शरण जाई तू गोपाळा हरिहरा शरण जाई त्या गोपाळा बाळाला सतर्क केलं महाराज पाळणा जेव्हा पाळण्यात घाललं तेव्हा तिने त्या बाळाला सतर्क केलं आणि शिकवण दिलं अशा प्रकारची का आयुष्यामध्ये वागला कसा पाहिजे असे वागा का त्याला भागवत ऐकण्याची गरज भासणार रामायण ऐकण्याची गरज भासणार नाही तर मग एका मुसलमानानं रामायण आणि भागवत ऐकलं तो का म्हणते अरे 7 मिनट का रामायण 7 मिनट का भागवत और 9 मिनट का रामायण तर कसा म्हणे
कि श्री कृष्ण की मट्टी की नगरी सोने की बन गई 7 मिनट में बनते हुए देखा। वो बनते हुए देखा हो गया, क्या हो गया? भागवत हो गया तुम्हारा। और रामायण क्या? रावण की नगरी सोने की बनते हुए देखा हो गया रामायण। थोडक्यात उत्तर कशी झाली? सोन्याची लंका कशी झाली आणि सुदाम्याची सोन्याची नगरी कशी झाली, याच्यातच हे कला आहे. म्हणून हे मुस्लिमाचे पुराण खोटे नाही बा. त्याच्यासाठी ते म्हणते तू पढ़ मेरा कुरान मैं पढ़ू तेरी खुदा गीता. काय म्हणते? मैं पढ़ू तेरी गीता तू पढ़ मेरा कुरान और एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्थान. हे खोटं नाही आहे. म्हणून देव कसा? तू का म्हणे देवादी देवा तो हा उभा पंढरीराव देव सर्वाचा एक आहे. पण नावं कशी आहेत? पात्रीमध्ये कोण आहेत? देशमुख आहेत, तुमचे कोण आहेत, आणि नागपुरे आहेत. अशा प्रकारे पण रूप कसं आहे? अनेक चेहरे अनेक आहेत, नाव अनेक असते, परंतु आत्मा कसा आहे? प्रत्येकाला आत्मा आहे, हाड आहे, मांस आहे, रक्त आहे, सर्व प्रत्येकाला आहे. प्रत्येक एकाच वस्तूपासून बनलेला आहे, परंतु अनंत रूपे अनंत वेशे. प्रत्येकाची शर्ट अलग आहेत, प्रकारचे पैजम आहेत, कोणाचे हाफ शर्ट आहेत, कोणाचे फुल शर्ट आहेत, कोणाचे बरमोडे आहेत, कोणाचे काही. म्हणून अनंत रूपे अनंत वेशे असे अवतार घेते देव. प्रत्येक रूप घेतलं जे जे भूतलावर जीवसृष्टी आहे हे सर्वच देवाचा अवतार आहे. पण त्याची जाणीव आपल्याला पाहिजे, तरच देवाचा अवतार ओळखता येईल. देव ओळखता कसा? देवाची ओळखी करासाठीच हे काही सर्व नाटक करावं लागतं. म्हणून जावं त्याच्या वंशात देवाकडे. आपल्याला जर अनुभवास तेवढा जर असेल त्या अनुभवापुरतीच आपली कथा राहते. म्हणून याची ओळखी करा आणि जीवनाचं कार्य सफल करण्यासाठी काला करा. या कालाला महत्व आहे. तर अशा प्रकारे आपला अभंग होता तो या गोकुळचे सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाधरी आनंद द्या नर नारी मुलीच्या डोळे करती कथा गाती गाणे तुकामध्ये येणे नमना मोहिने गोविंदे. तुकाराम महाराजांना हे जे मन छंद लावला नाही, नामाचा छंद. जसा तुकाराम महाराजांना नामाचा छंद होता, संडासकर जाता जाता देवाचं नाम स्मरण करत होता. संडासकर जाता जाता हे ऐकू कोणाला आलं? रामेश्वर शास्त्री. जेव्हा तुकाराम महाराज संडासकर गेला त्या गोडीमध्ये संडासकर गेला, रामेश्वर शास्त्री रस्त्याने जात होता आणि तो रामेश्वर शास्त्रीला तुकारामाचं नाव स्मरण करताना आवाज आला, विठ्ठल 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 विठ्ठल. अरे कोण हा मूर्ख माणूस या अमंगळ जागेमध्ये म्हणे देवाचं नाम स्मरण करत आहे, म्हणते अपवित्र जागा आहे म्हणजे. हे काही देवाचं नाव घेण्याची जागा आहे का? नाही. पण आपल्याला काळवेळ आहे का? काळवेळ आहे. न लगे आसन व्यसन, न लगे आसन व्यसन, न लगे आसन व्यसन, न लगे आसन व्यसन, न लगे गंधन गुंधन, न लगे गंधन गुंधन, न लगे गंधन गुंधन, न लगे गंधन गुंधन. म्हणून याच्यासाठी जागाही कशी असो, अपवित्र असेल तरी पवित्र करणे आपला काम आहे. कशामुळे होते? नामामुळे. आणि हे जाणीव कुणाला नव्हती? रामेश्वर शास्त्री. 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण पारंगत असलेला शास्त्री रामेश्वर शास्त्री. पण तो तुकारामाच्या गेला जवळ संडास करायला त्या गोडीमध्ये तुकाराम महाराज बसले होते. तो गेला आणि जसा विठ्ठल विठ्ठल नाव घेता घेता बोलत होता त्याला ओढलं महाराज त्याची जीभ. रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजाची जीभ ओढलं. अरे पाय म्हणे मन म्हणे विठ्ठल आता तुझ्या जीभला धरलं बोलाल का तुम्ही? पण त्याच्या सर्व रोमनातून विठ्ठल विठ्ठल आवाज निघाला. म्हणून तुकिता तुलनेशी ब्रह्मणू साचिया तुकिता तुलनेशी ब्रह्मणू साचिया तुम्ही रामेश्वरी
नामामध्ये आणि म्हणून रामेश्वर शास्त्री तुकारामाला शरण गेले महाराज. तेवढा पंडित नामदेवाचा तसाच. नामदेवाला खूप गर्विष्ठपणा आला होता. माझ्यासारखा भक्त कोणीच नाही, कोणीच नाही. अहंकार झाला. कारण पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती कापली तरतरी. पाषाणाची मूर्ती कापली तरतरी. पाषाणाची मूर्ती कापली तरतरी. देऊ ते लागली नाम्यासवे. देऊ ते लागली नाम्यासवे. समजावून सांगण्याकरता कोण पाहिजे ना. डायरेक्ट आपण देवाजवळ जातो का, पण कोण भेट करून देईल आपली. संत एखादी सोयरकी पात्रीत करायची आहे तर आपल्याला माहित्या करणे गरजेचं आहे. यज्ञेश्वर नागपूरच्या घरी जाऊन बसावं लागेल आम्हाला. कोणाची तरी पोरगी मागायची असली पात्रीची तर ते आमच्या ओळखीचे आहेत. त्यांच्या घरी जाऊन बसून 4 गोष्टी करून नंतर त्याला निमंत्रण देऊ, आम्ही तुमच्या घरी पोरगी पाहायला येऊन राहिला 4. अशा प्रकारे देव आणि भक्त याच्यातला संवाद साधणारा जर तो माणूस असेल तो या जागतिक लेवलवर संत आणला. जया अंगी मोठेपण दया यात नागराटीना. दया यात नागराटीना. दया यात नागराटीना. दया यात नागराटीना. म्हणून संत हा दुवा आहे. देव आणि भक्त याच्यातील अंतर जवळ करण्याचं काम संत करते आणि देवाची ओळखी संतामुळे होते. म्हणून संत कृपा झाली नाही माळत फळा. संताच्या मार्गाशिवाय आपल्याला काही करण्याचा अधिकार. म्हणून गुरुविन ध्यान दैताची झाडण. गुरुने ध्यान दैताची झाडणे. विना ध्यान दैताची झाडण. गुरुने ध्यान दैताची झाडणे. ऐसे कीर्तन घडेल नामी. जगचे कीर्तन घडे नामी. जगचे कीर्तन घडे नामी. जगचे कीर्तन घडे नामी. शेवटी नामदेवाला तयार केलं आणि म्हणूनच म्हणत होता दंडवे हा सामान्य महिमा संताचा. नवे सामान वै सत्ता. हा सामान्य महिमा संताचा. नवे सामान वै सत्ता. मध्ये हातच्या देवी दैवते हातीच्या मूर्ती देवी. अशा प्रकारे हा सामान्य महिमा नाही आहे महाराज संतांचा. त्याच्यासाठी संतांची गरज आहे. 5% संत जगात आहेत म्हणून हा जग जिवंत आहे. अन्यथा काय झाला असता याची काही आपण कल्पनाही करू शकत नाही. एका नामापायी लाखो लोकांचा उद्धार होतो. एकच नाम. त्याच्यासाठी सांगतात संत संगतीचे काय सांगू उपकार मज निरंतर. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णाचे चरित्र सांगत होतो. सांगता सांगता विषय वाढते. अध्यात्म थोडासा काही यात शिवडा झाला एक प्रकार. पण हे याच्याशिवाय होत नाही. ओळखी करावंच लागेल. नाही तर मग अमुक कोण आहे तमुक कोण आहे हे आपल्याला ओळखता होईल लिस्ट पाहून. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीची ओळखी करणे म्हणजे हाच देहातील कलाकार. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचे जे चरित्र
तुम्हाला आता ऐकू ऐकू तुम्ही तर आता पुढे होता आणि सिनियर झाल्या, काही संत येऊन गेले, परमात्मे येऊन गेले, तुम्हाला मार्गदर्शन नेहमी दरवर्षी भागवत करता, कथा करता, कार्य करता. तुमच्यासाठी काही विशेष नवीन गोष्ट नाही, ऐकू ऐकू. परंतु हा विषय असा आहे कितीही ऐका तरी पण कान बद्ध होत नाही आणि पोटाची शांती किंवा मनाची शांती होत नाही, पोट भरतच नाही. कितीही काला खा पण काल्यानं कधी पोट भरणार. आणि म्हणून अगा कोळीयाची कीर्ती वाढली गहना, कोळीयाची कीर्ती वाढली गहना, कोळीयाची कीर्ती वाढली गहना, कोळीयाची कीर्ती वाढली गहना. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. पहा, आपल्या वारकरी संप्रदायाला वर्ष किती झाले? 700 वर्ष. 1200 वर्ष, 1200 म्हणजे 1200 मध्ये उदयास आला. 700 किती 1200 वर्ष झाले समजा. पण वीट आली का आपल्याला भजनाची? अजूनही रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. किती चांगलं वाटते. आणि मग तो माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी, घेते का नाव कोणी? पण जेव्हा पिक्चर तयार होते त्या दिवशी एकच दिवस म्हणतील, एकच वर्ष जातो. दुसऱ्या दिवशी नाही म्हणणार, कारण त्याचा वीट. पण आपल्या नामाची वीट आहे का? वीट आहे. कलाकार झालो. कलेकडे बरोबर ठीक. घेऊया का भंग काल्याचा? गवळण गवळण वेळ झालेली आहे. तर आता कारण आपल्याला कमीत कमी 3.5 ते 4 तास प्रवचनाला पाहिजे. सगळं सांगतो मला 3.5-4 तास प्रवचनाला पाहिजे. तुम्हाला चांगलं वाटतं? नाही तर नाही. बर. अनंत ब्रह्मांडे उदरी, 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 अनंत ब्रह्मांडे उदरी. हरिया बालक नंदा घरी, 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 हरिया बालक नंदा घरी. नमल के वडे के वडे, नमल के वडे के वडे, नमल के वडे के वडे, नमल के वडे के वडे. लगे कानो बाजे घोडे, 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 लगे कानो बाजे घोडे. विश्वव्यापी गुप्त केली, विश्वव्यापी गुप्त केली, त्याने सृष्टी गुप्त केली, त्याने सृष्टी गुप्त केली. त्याची एकदा भोजन झाले, 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 त्याची एकदा भोजन झाले. विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती. त्याची गवळणी कडवर घेतली, त्याची गवळणी कडवर घेतली, त्याची गवळणी कडवर घेतली, त्याची गवळणी कडवर घेतली, त्याची गवळण कडवर घेतली, त्याची गवळण कडवर घेतली, त्याची गवळण कडवर घेतली, त्याची गवळण कडवर घेतली. रामाने नट धारी, रामाने नट धारी, रामाने नट धारी, रामाने नट धारी. भोग ब्रह्मचारी, भोग
घ्या चालू म्हणा म्हणा भोपाळ्या म्हणा झालं ना गवळण तर झाली काला म्हणा 5 वाजले हा मग 5:30 वाजतील ना आपल्याला उधार पडते काला तुम्ही फोडाल का फोडाल ना नाही नाही फोडाल नाही काला तुम्ही हो हो नाही नाही कोणी अध्यक्ष फोडतोय जर तुमच्या देवस्थानाचा अध्यक्ष